पेट्रोल महाग होणार, सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ. देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होताना दिसत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही बातमी मोठा धक्का मानली जात आहे. अलीकडेच भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर सुमारे 3 रुपयांची वाढ केली. तब्बल 4 वर्षांनंतर झालेली ही मोठी दरवाढ असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मुंबईसारख्या शहरात पेट्रोलचे दर 106 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते ही वाढ फक्त सुरुवात असू शकते. मध्य पूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील अडचणी आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे आगामी काही महिन्यात पेट्रोल आणखी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल महाग होण्यामागची मुख्य कारणे: 1. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात तेल महाग झाले की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. सध्या ब्रेंट क्रूड तेलाचे दर वाढले असून त्यामुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. 2. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती. इराण इस्रायल संघर्ष आणि आखाती देशांतील तणावामुळे तेल पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली असून तेलाच्या किमती सतत बदलत आहेत. 3. तेल कंपन्यांचे नुकसान. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत पेट्रोलचे दर स्थिर ठेवले होते. मात्र वाढत्या आयात खर्चामुळे कंपन्यांना मोठी नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कंपन्या दरवाढ करून तो भार ग्राहकांवर टाकत आहेत. 4. कर आणि व्हॅट. पेट्रोलच्या किमतीत मोठा वाटा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा असतो. अनेक अर्थतज्ञांच्या मते पेट्रोलवरील कर कमी झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचा निर्णय. दरम्यान महाराष्ट्र सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी पेट्रोलवरील व्हॅट 18% 7% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 6 महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा काही प्रमाणात परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांवर परिणाम. पेट्रोल महाग झाल्याचा परिणाम फक्त वाहन चालकांवर होत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. टॅक्सी, रिक्षा आणि डिलिव्हरी सेवांचे दरही वाढू शकतात. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडू शकतो. पेट्रोल महाग होण्यामागची मुख्य कारणे: 1. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात तेल महाग झाले की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. सध्या ब्रेंट क्रूड तेलाचे दर वाढले असून त्यामुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. 2. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती. इराण इस्रायल संघर्ष आणि आखाती देशांतील तणावामुळे तेल पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली असून तेलाच्या किमती सतत बदलत आहेत. 3. तेल कंपन्यांचे नुकसान. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत पेट्रोलचे दर स्थिर ठेवले होते. मात्र वाढत्या आयात खर्चामुळे कंपन्यांना मोठी नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कंपन्या दरवाढ करून तो भार ग्राहकांवर टाकत आहेत. 4. कर आणि व्हॅट. पेट्रोलच्या किमतीत मोठा वाटा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा असतो. अनेक अर्थतज्ञांच्या मते पेट्रोलवरील कर कमी झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचा निर्णय. दरम्यान महाराष्ट्र सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी पेट्रोलवरील व्हॅट 18% 7% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 6 महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा काही प्रमाणात परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांवर परिणाम. पेट्रोल महाग झाल्याचा परिणाम फक्त वाहन चालकांवर होत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. टॅक्सी, रिक्षा आणि डिलिव्हरी सेवांचे दरही वाढू शकतात. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडू शकतो. पेट्रोल महाग होणार, सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ. देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होताना दिसत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही बातमी मोठा धक्का मानली जात आहे. अलीकडेच भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर सुमारे 3 रुपयांची वाढ केली. तब्बल 4 वर्षांनंतर झालेली ही मोठी दरवाढ असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
मुंबईसारख्या शहरात पेट्रोलचे दर 106 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते ही वाढ फक्त सुरुवात असू शकते. मध्य पूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील अडचणी आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे आगामी काही महिन्यात पेट्रोल आणखी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल महाग होण्यामागची मुख्य कारणे: 1. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात तेल महाग झाले की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. सध्या ब्रेंट क्रूड तेलाचे दर वाढले असून त्यामुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. 2. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती. इराण इस्रायल संघर्ष आणि आखाती देशांतील तणावामुळे तेल पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली असून तेलाच्या किमती सतत बदलत आहेत. 3. तेल कंपन्यांचे नुकसान. इंडियन ऑइल, BPCL आणि HPCL यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत पेट्रोलचे दर स्थिर ठेवले होते. मात्र वाढत्या आयात खर्चामुळे कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कंपन्या दरवाढ करून तो भार ग्राहकांवर टाकत आहेत. 4. कर आणि व्हॅट. पेट्रोलच्या किमतीत मोठा वाटा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा असतो. अनेक अर्थतज्ञांच्या मते पेट्रोलवरील कर कमी झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचा निर्णय. दरम्यान महाराष्ट्र सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी पेट्रोलवरील व्हॅट 18% 7% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 6 महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा काही प्रमाणात परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांवर परिणाम. पेट्रोल महाग झाल्याचा परिणाम फक्त वाहन चालकांवर होत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. टॅक्सी, रिक्षा आणि डिलिव्हरी सेवांचे दरही वाढू शकतात. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडू शकतो.